कार्यरत राहणार आहेत। राज्यात सर्वात महत्त्वाच्या आणि देशातल्या सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी तिथं होत असलेल्या आघाडी आणि युतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। राज्यातल्या महायुतीमधल्या भाजप आणि शिवसेना यांच्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेसाठी जागा वाटपाचं सूत्र निश्चित झालं असून त्यानुसार भाजप 137 तर शिवसेना 90 जागांवर लढणार आहेत। याशिवाय आपापल्या मित्रपक्षांना दोन्ही पक्ष हे आपल्या कोट्यातून जागा देतील असं निश्चित झालं आहे। याबाबत भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली। भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे। महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील। येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल, एकत्रितपणे प्रचाराची कॅम्पेन असेल आणि मुंबई महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाला पाहिजे, जेणेकरून मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे। समाजवादी पक्षानंही मुंबई महापालिकेसाठी पक्षाच्या 29 उमेदवारांची चौथी यादी आज प्रसिद्ध केली। दरम्यान ठाणे महानगरपालिकेमध्येही भाजपा शिवसेना युतीची घोषणा झाली आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये 131 जागा असून शिवसेना 87 तर भाजपा 40 जागा लढवणार आहे। मुंब्रा विकास आघाडीला 4 जागा देण्यात आलेल्या आहेत।